शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक मोठं वक्तव्य केलं। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना अनेक वेळा मदत केली असं ते वक्तव्य होतं आणि अपेक्षितच होतं या वक्तव्याच्या नंतर महायुतीमधून बऱ्याच प्रतिक्रिया येणार, यावरून बरंच राजकारण रंगणार आणि आज दिवसभर आपण पाहतोय त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं, या वक्तव्याला नेमका आधार काय, तर यावरून एक किस्सा आठवतो। नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती। भाजपचे बरेच नेते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होते आणि मुंबईच्या महापौर बंगल्यावरती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, अडवाणी, प्रमोद महाजन आणि सोबतच मनोहर जोशी हे एकत्रित बसले होते। त्यावेळी अडवाणींनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नरेंद्र मोदींची तक्रार केली होती। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाजप वेगळा पक्ष, शिवसेना वेगळा पक्ष, मग भाजपच्या एका नेत्याची तक्रार बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे का करण्यात आली, तर तो काळ वेगळा होता। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना तो मानाचा स्थान होता आणि त्यामुळे ही तक्रार करण्यात आली। तर बरेच आमदार, खासदार, स्थानिक नेत्यांचा असा सूर होता की नरेंद्र मोदी हटाव, गुजरात बचाव, आणि ती तक्रार अडवाणींनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मांडली। तर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं की नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया, आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते, अशा प्रकारची चर्चा त्यावेळी होती। बरेच राजकीय विश्लेषक, तज्ज्ञ आणि पत्रकार हे मत मांडतात। खरं तर शिवसेना ज्यावेळी फुटली त्यावेळी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात पुढे आला, यावरून बरीच चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले, राजकारण तर रंगत राहणार आहे। मात्र संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून हा किस्सा आठवतो। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे, आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंटद्वारे कळवू शकता। यासारख्या ताज्या अपडेटसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा।